पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला 88, भाजपला 198 जागांवर आघाडी मिळाल्याची माहिती आहे। पश्चिम बंगालमध्ये कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे आणि भवानीपूरमधून ममता बॅनर्जी पुन्हा आघाडीवर आहेत। भाजपचे शुवेंदू अधिकारी पिछाडीवर असल्याची माहिती। नंदीग्राममधून भाजपचे शुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत आणि ममतांचा किल्ला ढासळल्याचे दिसतंय। भाजप सत्तेच्या दिशेने पुढे वाटचाल करत आहे। 15 वर्षांनंतर ममतांच्या हातून पश्चिम बंगाल निसटणार असल्याचं बोललं जात आहे, तसं चर्चा सुद्धा आहे। त्यामुळे चौथ्यांदा ही मुख्यमंत्री पदाची टर्म ममता बॅनर्जींच्या पारड्यात पडणार का, ही सुद्धा बरीच चर्चा होती। मात्र 15 वर्षांनंतर ममतांच्या हातून पश्चिम बंगाल निसटणार असं दिसतंय। निवडणुकांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं, मात्र सर्वच देशांचं पश्चिम बंगालकडे ह्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वात जास्त लक्ष लागलेलं पाहायला मिळालं आणि आता जवळजवळ निकाल देखील स्पष्ट झालेले पाहायला मिळतात। पश्चिम बंगालमध्ये जर आपण पाहिलं तर भाजपचं कमळ फुलताना पाहायला मिळतंय। आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री मेघना बोर्डीकर आहेत। खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर ममता बॅनर्जींचं जे सरकार होतं ते आता उलथून टाकण्यात कुठेतरी भाजपला यश आल्याचं पाहायला मिळतंय। निकाल देखील स्पष्ट होत आहेत, भाजपचं कमळ फुलतंय, काय वाटतंय? आनंद होतोय भाजपची कार्यकर्ती म्हणून की अनेक वर्षांपासून पश्चिम बंगालच्या कार्यकर्त्यांचं योगदान ह्याच्यामध्ये राहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने पश्चिम बंगालच्या जनतेने ठरवलं की आपलं आयुष्य सुधारायचं असेल तर आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत राहावं लागेल, तरच आपला विकास होईल आणि त्या दृष्टीने मतदान त्यांनी केलं। बघा, अमितजींची योग्य रणनीती ह्याच्यामध्ये कामी आलेली आहे आणि अनेक मुद्दे, मग त्यामध्ये हिंदुत्व, मी खरं तर पश्चिम बंगालच्या सर्व हिंदुत्व विचारांच्या मतदारांचा सुद्धा आभार मानते। त्यांनी सुद्धा एकजुटीने यावेळेस बाहेर येऊन मतदान केलं आणि चांगलं असं यश भाजपाला मिळालं। संजय राऊत म्हणतायत की 90 लाख मतं जी आहेत ती बाद केल्यामुळे भाजपचं हे यश आहे, ही खेळी केली जाते, असं थेट संजय राऊत आरोप करतात। हे बघा, त्यांचं आरोप करणं काम आहे, परंतु जे बोगस मतदान आहे ते तर नियमानुसार इलेक्शन कमिशननी कमी केले असतील, परंतु पश्चिम बंगालच्या जनतेला एक खात्री पटली की आपला विकास फक्त मोदीजीच करू शकतात, म्हणून त्यांनी मोदीजीच्या भाजपाच्या पाठीशी राहण्याचं ठरवलं आणि त्यांनी मतातून दाखवून दिलं। व्हिडिओ जर्नलिस्ट विजयसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।